नवरात्रोत्सव पुष्प 9 हरिम्हारा जीव प्राण आधार अशी ठाम श्रद्धा असणाऱ्या कृष्णभक्त मीराबाई. स्त्री संतांनी ईश्वर भक्ती अनेक भावांनी केली आहे. त्यात मातृ दास्य सख्य भाव बऱ्याचदा दिसून येतो. परंतु राजस्थानमधील संत मीराबाई यांनी मात्र कांत भावाने ईश्वराची भक्ती केली आहे. 1557 मध्ये राजस्थानमधील जोधपूर जवळील कुडकी या गावी मीराबाईंचा जन्म झाला. जोधपूर गादीचे संस्थापक रावा जोधा, ज्यांच्या नावामुळे पुढे जोधपूर हे नाव पडले, त्यांचा धाकटा बंधू मोडेल गावचा जहागीरदार होता. त्याच्या रतनसिंग या पुत्राची मीराबाई ही कन्या. त्यांनी राठोड राजपूत कुळात जन्म घेतला. बालपणापासूनच मीराबाईंचा ओढा कृष्ण भक्तीकडे होता. त्यात बालपणी त्यांना एका साधू महाराजांकडून कृष्णाची मनोहर मूर्ती मिळाल्याने त्यांची कृष्णभक्ती विशेष उत्कट झाली. मातृछत्र बालपणीच हरपल्याने राव दुधाजी या त्यांच्या आजोबांनी त्यांना अत्यंत प्रेमाने आणि वात्सल्याने वाढवलं. त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली. धर्म भक्ती नीती या उत्तम संस्कारांचे बाळकडू त्यांना मिळाले. कृष्णाला पती मानल्यामुळे त्यांना लौकिक विवाह मान्य नव्हता. वडिलांनाही तिच्या या अलौकिक भक्तीचा बऱ्याचदा प्रत्यय आला होता. तरीही लोकनिंदेच्या भीतीने आणि मीराबाईंना पुढे त्रास होऊ नये यामुळे मीराबाईंचा विवाह मेवाडच्या राणाजींचा पुत्र कुंवर भोज यांच्याशी केला. मेवाडला त्या सासरी आल्या खऱ्या, पण त्यांचे मन गिरीधरलालच्या प्रेमानेच काठोकाठ भरले होते. अष्टप्रहर त्या गोपाळकृष्णाच्या मूर्ती सेवेतच मग्न असत. सर्वदूर त्यांना फक्त कृष्ण आणि कृष्णच दिसत होता. भगवंतासाठी काय करू आणि काय नाही असं त्यांना होऊन जात असे. त्यांची सगुण भक्ती उत्कट होती. श्रीकृष्ण हे आपले पतीच आहेत अशी दृढ श्रद्धा असल्याने त्यांचा व्यवहारही तसाच होता. दुर्दैवाने 1580च्या सुमारास त्यांच्या पतीचा मृत्यू झाला. 4च वर्षांनी पितृछत्र हरपलं. माता पिता पती सर्व निघून गेल्यामुळे मीराबाईंवर दुःखाचा डोंगरच कोसळला. त्या श्रीकृष्ण भक्तीत अधिकाधिक तल्लीन होऊ लागल्या. लोकलाज कुलाची मर्यादा या सर्वांचा त्याग करून त्यांनी श्रीकृष्णाच्या अनन्य भक्तीला प्रारंभ केला. असं म्हणतात, पद घुंगरू बांध मीरा नाचे रे. कृष्णाच्या मूर्तीसमोर प्रेमाने मंत्रमुग्ध होऊन त्या नाचत असत. सासरे राणाजी, दीर विक्रमजीत, नणंद उदाबाई या सर्वांनी तिचा नाना प्रकारे छळ केला. विषप्राशन करायला लावले. सर्पदंश घडवून आणण्याचा प्रयत्न केला. पण श्रीकृष्णावरील उत्कट भक्तीने त्या सर्व संकटातून सुखरूप बाहेर पडल्या. आपल्यामुळे भगवंताला खूप कष्ट पडतात, त्यामुळे त्या अतिशय दुःखी झाल्या. मात्र छळवादाने मीराबाई अधिकच विरक्त झाल्या. वयाच्या 80व्या वर्षी त्यांनी लौकिक चौकट सोडली. राजमहालाच्या त्यागाबरोबरच लौकिकाची सारी बंधने गळून पडली. त्यांना गंगा यमुना तीराची ओढ लागली. कृष्ण भेटीसाठी त्यांनी वृंदावनाची वाट धरली. मीराबाईंनी चितोड सोडले आणि राणाजींना संकटे येऊ लागली. तेव्हा त्यांनी क्षमा याचना केली आणि मीराबाईंना परत येण्यासाठी विनवलं. पण मीराबाईंनी नकार दिला. मीराबाई सहजपणे संसाराचा त्याग करून हरिप्रेमात एकरूप झाल्या. कृष्णप्रेमात पूर्णपणे बुडालेल्या मीराबाईंचा जीवन व्यवहार आता त्यांच्याही हातात राहिला नव्हता. जणू त्यांचे देहभान नाहीसे झाले होते. काव्य नृत्य गायन यामधून त्यांची कृष्णभक्ती ओसंडून वाहत होती. मीराबाईंची भजनं खूप गोड आहेत, भावपूर्ण आहेत. त्या म्हणतात, चलो मन गंगा जमुना तीर, गंगा जमुना निर्मल पाणी, देखत होत मन अधीर. मीराबाई वृंदावनाला पोचल्या. 1598 पर्यंत त्या वृंदावनात होत्या. नंतर भगवंताने त्यांना डाकोरनाथला जाण्यास सांगितले. त्या पुन्हा चालत निघाला. त्या म्हणतात, अरे कृष्णा, मला किती फिरवतोस? माझं वय काय? माझा थोडा विचार कर. तुला हवं तसं वाग, मी तक्रार करणार नाही. जो तुम तोडो पिया मैं नहीं तोडू रे, तोरी प्रीत तोडू कृष्णा, कौन संग जोडू रे. संत मीराबाई श्रीकृष्णाच्या अनन्य भक्त होत्या. त्या स्वतःला श्रीकृष्णाच्या चरणाची दासी म्हणतात.
याच परमपावन चरणांच्या आश्रयाने मीराबाईंना भवसागर पार करायचा आहे. श्रीकृष्ण भेटीसाठी त्या व्याकुळ आहेत. विरह वेदनेने तळमळणाऱ्या मीराबाईंचे काव्यातून प्रकट झालेले अनुभव हिंदी भावभक्ती साहित्यात अमर झाले आहेत. हृदय हेलावून टाकतात. आपल्या सखीजवळ मन मोकळं करताना त्या म्हणतात, हेरी मैं तो प्रेम दीवानी, मेरा दर्द न जाने कोय, घायल की गति घायल जाने, कीचन जालाई कोय, मेरे तो गिरिधर गोपाल दुसरो न कोई. उत्कट मधुरा भक्तिपोटी त्या म्हणतात, सावर मारी प्रीत निभाजोजी, मीरा के प्रभु गिरधर नागर, बेडो पार लगाजोजी. मीराबाईंची प्रार्थना भगवंताने खरोखर ऐकली. त्यांचे देहभान हरपले. अनेक युगांच्या प्रतीक्षेनंतर जणू त्यांना त्याचा प्रियतम भेटला आणि त्या म्हणतात, मैं गिरिधर के घर जाऊं, मेरी उनकी प्रीति पुराणी, उन बिन पलन रहाऊं. या शुद्ध प्रेमाचा रंग भगवा आहे. त्याग हा त्यांचा पाया आणि प्रेम ही त्यांची शक्ती आहे. मीराबाईंनी भगवंताला आवाहन केले की मला निजधामाला घेऊन चला. मीराबाईंना भगवंताने आपल्या मूर्तीत सामावून घेतले. सर्व पुजारी आश्चर्य करीत राहिले. काल इथे उभी राहिलेली स्त्री देवळात दिसत नाही, पण भगवंताने मीराबाईंना सामावून घेतल्याची साक्ष ठेवून दिली. त्यांच्या मूर्तीच्या बाहेर मीराबाईंच्या वस्त्राचा पदर होता. त्यांना स्वतःमध्ये सामावून घेऊन त्याचा थोर अधिकार भगवंताने सिद्ध केला. त्या नटनागराने आपली लीला दाखवली. संत मीराबाईंचे चरित्र विलक्षण आहे. भक्तिभावानं ओतप्रोत भरलेलं त्यांचं काव्य अतिशय रसाळ आहे. त्यातून त्यांच्या उत्कट कृष्ण भक्तीचा भावगंध सदा सर्व काळ दरवळत राहील. जनसामान्यांना उपदेश करीत मीराबाई म्हणतात, माणसाचा जन्म पुन्हा पुन्हा लाभत नाही, म्हणून तो लाभला आहे तोपर्यंत या मानवी जन्माची कृतार्थता ईश्वराच्या भक्तीमध्ये आहे. भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांना शरण जाण्यातच आहे. भक्त आणि आराध्य दैवताचा स्त्री पुरुष पती पत्नी असा भाव माधुर्य भक्तीत निर्माण होतो. मीराबाईंची भक्ती ही माधुर्य भक्ती आहे. परब्रह्माची सगुण व निर्गुण या दोन्ही पद्धतीने त्यांनी आराधना केली आहे. कोणत्याही लौकिक निकषाच्या पलीकडे असलेलं त्यांचं जीवन भक्तिपथावरील एक दीपस्तंभ आहे. जणू पृथ्वीतलावरील स्वर्गीय दिव्य प्रेम म्हणजे मीराबाई. या देवी सर्वभूतेषु प्रेमरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. तुम बिन मेरी कौन खबर ले, तुम बिन मेरी कौन खबर ले, गोवर्धन गिरिधारी रे, गोवर्धन गिरिधारी. तुम बिन मेरी कौन खबर ले, तुम बिन मेरी कौन खबर ले, गोवर्धन गिरिधारी रे, गोवर्धन गिरिधारी. मोर मुकुट पीतांबर शोभे, मोर मुकुट पीतांबर शोभे, कुंडल की छवि न्यारी रे, कुंडल की छवि न्यारी. भरी सभा मो द्रौपदी ठारी, भरी सभा मो द्रौपदी ठारी, राखो लाज हमारी रे, राखो लाज हमारी रे. मीरा के प्रभु गिरिधर नागर, मीरा के प्रभु गिरिधर नागर, चरण कमल बलहारी, चरण कमल
गोवर्धन गिरिधारी कन्हैया गोवर्धन गिरिधारी कन्हैया गोवर्धन गिरिधारी।